नमोबुद्धाय जय भीम. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वाईट लोकांची संगत का नसावी. बुद्धांच्या मते आपण जाणून घेऊया. संगत म्हणजे फक्त आयुष्यातील साथ नव्हे तर आपलं मन, विचार, संस्कार, वर्तन आणि भवितव्य घडवणारी एक अदृश्य शक्ती आहे. बुद्ध म्हणतात, जसे फुलांचा सुगंध हवेवर पसरतो तसे चांगल्या लोकांचा गुण आपल्या मनावर आणि जीवनावर पसरतो आणि उलट जसे सापाचा विष त्याच्या जवळील पाण्यात मिसळतो तसे दुष्ट लोकांचे विचार आपल्या मनात मिसळतात. बौद्ध इतिहासात तिरस्कार, मत्सर, राग, लोभ, मोह आणि भ्रम यांचं मूळ संस्कार आणि संगत म्हणजे असल्याचं सांगितलं आहे. संगत मन घडवते. बुद्धांच्या मते मन हे कोऱ्या फळ्यावर लिहिल्यासारखं असतं. तू कोणासोबत बसतोस, बोलतोस, विचार करतोस, तुझं मन त्यांच्याच अक्षरांनी भरतं. वाईट लोकांच्या संगतीतून मनात 3 गोष्टी उत्पन्न होतात. 1. चुकीचा विचार येतो, चुकीची इच्छा होते, चुकीचं वर्तन करायला लागतो आणि पुढे हेच कर्माला जन्म देतात. कर्म पुढे दुःखाला जन्म देतात. वाईट लोकांचे 6 गुण बुद्धांनी सांगितले आहेत, ते आपण पाहूया. बुद्धांनी धम्मपद आणि इतर सुंतात सांगितलं आहे की वाईट संगतीची ओळख करण्यासाठी 6 लक्षणे लक्षात घ्यावीत. मत्सर, दुसऱ्यांचं चांगलं झालं तर जळणारा. द्वेष, दुसऱ्यांच्या चुकात आनंद मानणारा. कपट, बोलण्यात दुसरं, मनात दुसरंच ठेवणारा. मोह, समज नसणारा, विवेक नसणारा. लोभ, कुणाच्या कष्टावर खाणारा, स्वतःचं काही देत नाही. अहंकार, चुका दाखवल्या तर चिडणारा, शिकण्यास तयार नसणारा. बुद्ध म्हणतात, अशा लोकांची संगत आत्म्याचे पोषण न करता आत्म्याला जाळते. संगती ही कर्म निर्माण करणारी भट्टी आहे. बुद्धांनी कर्माची उगमबिंदू म्हणून विचार सांगितला. विचार येतो संगतीतून, म्हणजे वाईट संगती, वाईट विचार, वाईट कर्म, वाईट फल. हा क्रम बौद्ध दर्शनामध्ये अत्यंत खोल आहे. वाईट संगतीने मनाचे 3 प्रकारचे नुकसान होतात. नैतिक नुकसान, बरोबर चूक याची सीमा गढूळ होते. बौद्धिक नुकसान होतं, सत्य किंमत कळेनाशी होते. आध्यात्मिक नुकसान होतं, अंतर्मन दूषित होते, सुख हरपून जातं. यात सर्वात धोकादायक आहे 3रं, कारण ते दिसत नाही पण खाते मात्र सर्व काही. बुद्ध आणि देवदत्तांचा एक प्रसंग आपण पाहूया, तो खूप महत्त्वाचा आहे. बुद्धांच्या जीवनात एक व्यक्ती वारंवार आली. देवदत्त बुद्धांचा चुलत भाऊ होता, परंतु त्याला सतत बुद्धाविषयी मत्सर होता. तो सतत बुद्धांची संगत करीत होता, परंतु त्याच्या मनात द्वेष, मत्सर आणि अहंकार वाढत होता. बुद्धांनी अनेक वेळा सांगितलं की तू संघात राहूनही संगती वाईट मनाची असेल तर ते अधिक धोकादायक आहे. देवदत्ताची कथा दाखवते की वाईट मन आणि वाईट संस्कार असणारा माणूस स्वतःलाच नाही तर आजूबाजूच्यांनाही नुकसान पोहोचतो. वाईट संगतीमुळे मन दुःखाकडे ओढले जाते. बौद्ध धर्मातील 4 सत्य दुःखांचे सांगतात. वाईट संगती हे दुःखाच्या कारणामध्ये प्रथम पातळीवर येतं. बुद्ध म्हणतात, दुःख बाहेरून येत नाही, ते संगतीतून मनात येतं. चांगला मित्र आणि वाईट मित्र यातील फरक पाहूया. बुद्धांनी मित्रांना 4 वर्गात विभागलं आहे. उपकारी, सहकारी, अंतःकरणारे, हितकारी आणि ज्ञानकारी. आणि याच्या उलट वाईट मित्र तो फक्त फायदा बघतो, तो क्षणिक आनंद देतो पण दीर्घ दुःख देतो, तो चुकीकडे ढकलतो, तो विवेक हरवून टाकतो. वाईट लोकांची संगत का नसावी? तर मन हा संगतीचा आरसा आहे. बुद्धांनी मनाला आरसा म्हटलं आहे. आरसा जवळ चांगला प्रकाश असेल तर तेज दिसतं आणि जर त्याला धुराचे व काळ्या धुळीचे कण लागत गेले तर त्यातील तेज हरवतं. वाईट संगती म्हणजे तोच धूर आहे. वाईट लोक मनात टाकणाऱ्या 5 धुळी. रागाची धूळ, छोट्याशा गोष्टीवर तापणे. मत्सराची धूळ, दुसऱ्याने काही मिळवलं तर चिडणे. भीतीची धूळ, स्वतःच्या जीवावर संकट आणणे. लोभी विचारांची धूळ, मिळालं ते पुरेसं वाटेनासं. घमेंड व अहंकाराची धूळ, शिकवण ऐकणार नाही. बौद्ध धर्मात धूळ म्हणजेच क्लेश.
ही क्लेश संगतीने वाढतात, एकट्याने नाही. बुद्ध आणि अंगुलीमालाचा प्रसंग आपण पाहूया. अंगुलीमाल हा 999 लोकांची बोटं कापणारा कुख्यात दरोडेखोर झाला. त्याच्या वाईट संगतीने व चुकीच्या गुरूने त्याचं मन मूळतः निर्दोष होतं, पण संगत आणि चुकीच्या शिकवणीने त्याचं मन हिंसेकडे ढकललं. बुद्धांनी दाखवलं, वाईट संगती माणसाला राक्षस बनवते आणि सद्गुरूची संगत त्याच राक्षसाला साधू बनवते. हा प्रसंग दाखवतो की संगत माणसाचं स्वभाव, चरित्र आणि भविष्य बदलते. संगतीचा परिणाम तात्काळ आणि दीर्घकाळ असतो. बुद्धांनी 2 वेळाचे परिणाम सांगितले. तात्काळ परिणाम: वाईट संगतीत बसल्यावर लगेच मन अस्वस्थ होतं, वेग ढासळतो, चुकीचे निर्णय घेतले जातात. दीर्घकालीन परिणाम आढळून येतात. हळूहळू मूल्यव्यवस्था बदलते, जीवनाची दिशा बदलते. कर्म आता दुःख निर्माण करत असतात. बुद्धांनी सांगितलं, जशी धिम्या आगीवर ठेवलेली हंडी हळूहळू उकळते, तसे वाईट संगतीचे दुःख हळूहळू वाढते. बौद्ध मनोविज्ञानातील संगत स्वभाव परिवर्तन सिद्धांत. बौद्ध ग्रंथात परिवर्तनकारी संगती ही संकल्पना आहे. ती म्हणते, 2 गोष्टी माणसाचे भविष्य घडवतात, एक विचार आणि दुसरी संगत. विचार संगतीतून निर्माण होतो, म्हणून संगत मूळ कारण आहे. विचार दुसरा स्तर आहे, कर्म हा तिसरा स्तर आहे आणि फल हा 4था स्तर आहे. ही 4 पातळी मिळून आयुष्य बनतं. वाईट संगतीने 3 पातळ्यावर नुकसान होतं. बुद्धांनी सांगितलं, आर्थिक नुकसान: वाईट मित्र खर्च वाढवतो, चुकीचे निर्णय घडवतो. वाईट लोक लाभ वाहतात, उपयोग संपला की सोडून जातात. सामाजिक नुकसान: मान सन्मान जातो, विश्वास हरवतो, नात्यामध्ये तडा पडतो. आध्यात्मिक नुकसान: मन शांत राहत नाही, दुःख वाढतं, क्लेश वाढतात, ज्ञानाचा प्रकाश मंदावतो. यातील 3रा स्तर बौद्ध धम्मात सर्वात मोठा मानला जातो. धम्मपदातील 3 ओवी वाईट संगतीवर. धम्मपदात स्पष्ट आदेश आहेत. दुष्टांची संगती दुःखाची बीजे पेरते, समजूतदाराची संगती आनंदाची फुले फुलवते. अज्ञानीपेक्षा एकटं असणं श्रेष्ठ आहे. बुद्धांनी हेही सांगितलं, वाईट मित्रापेक्षा एकांत चांगला. हे बौद्ध जीवनशैलीचे कोर तत्व आहे. वाईट संगतीने मनातील 3 विष वाढतात. बौद्ध धम्मात त्रिविध विष सांगितलं आहे: लोभ, द्वेष, मोह. वाईट संगती ही 3ही विषांना पाणी घालते. हे विषच पुढे दुःख निर्माण करतात. म्हणून बुद्धांनी सांगितलं, दुःखांचे बियाणे म्हटलं. म्हणून बुद्धांनी संगतीला दुःखाचे बियाणे म्हटलं आहे. चांगल्या आणि वाईट संगतीतील अंतर कसं ओळखायचं? बुद्धांचे 4 प्रश्न जाणून घ्या. त्याच्याशी बोलल्यावर मन शांत होतं का अस्वस्थ होतं? त्याच्या सहवासाने चांगल्या सवयी वाढतात की वाईट? त्याच्यामुळे विवेक वाढतो की मंदावतो? त्याच्यामुळे दुःख कमी होतं की वाढत जातं? या 4 चाचण्या संगतीची ओळख देतात. वाईट संगत, वेळ आणि विनाश. वाईट लोकांचं सर्वात शक्तिशाली शस्त्र म्हणजे वेळ असतो. आधी छोट्या गोष्टीत बदल होतो, विचारात, नंतर वर्तनात आणि मग संपूर्ण जीवनात. वेळ हे परिवर्तनाचं भांडे आहे. वाईट संगती वेळेत मिसळली की ती विष बनते. तर आपण बुद्धांच्या मते वाईट संगतीचे परिणाम काय होतात हे पाहिले. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. लवकरच भेटूया एका छानशा व्हिडिओमध्ये. नमो बुद्धाय. जय भीम.